So we are basically studying the molecular basis of inheritance. A very, very important chapter from exam point of view. तुम्हाला हे सांगायचं आहे मला की सगळ्यात कमी डिलिशन जर कुठून झाला असेल तर ह्या चॅप्टर मधून, म्हणजे इथून तुम्ही विचार केला तर एकही पार्ट याच्यातला डिलीट केलेला नाही, म्हणजे याचा इम्पॉर्टन्स तुम्ही अंदाज लावू शकता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर की ज्याच्यातनं बिलकुल एक पण पार्ट त्यांनी ओमिट केलेला नाही किंवा डिलीट केलेला नाहीये, रिड्यूस केलेला नाहीये सिलेबस मधनं. म्हणजे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. आतापर्यंत आपण काय काय शिकलो त्याला पुढच्या 5 मिनिटात समराईज करूया. आपण शिकलो की मी जे काढतोय तुम्ही नावं द्यायचे, तुम्ही त्याला सांगायचं काय काढलं मी. तुम्ही सांगायचं मी काय काढतोय. काय दिसतंय तुम्हाला? हे स्ट्रक्चर कशाचं आहे? 1 न्यूक्लियोटाइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 1 न्यूक्लियोटाइड. आता साईड सोडून बाकीच्यांनी सांगा कोण कोण आहे. मी बघतो इथं. कॉम्रेड कोण आहे? कॉम्रेड कोण? कॉम्रेड आहे बोला पटकन सांगा. हु इज कॉम्रेड? पटकन सांगा. कॉम्रेड कोण आहे? त्याचं नाव सांगा बेटा, नाव सांग. कॉम्रेड कोण आहे? कॉम्रेड पळाला. इकडे लक्ष द्या. पार्थ तू सांगितलं तरी चालेल. हे 3 स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहेत. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, याला काय म्हणतात? पटपट पटपट सांगा. मानसी, साहिल तुम्ही सोडून सपना, सूरज, विशाखा, पार्थ कोणी सांगा. एसएस वाली ही आहे ना बहुतेक. नेहा आहे. काय नाव आहे तुझं ग? एसएस वाली कोण आहे? कमॉन, एसएस वालं कोण आहे बोला. नेहा. ओके, तू जरी सांगितलं तरी चालेल. याला काय म्हणायचं? याला नाव द्या पटकन. पटकन सांगा. वरती जो पी काढलेला आहे त्या ग्रुपला काय म्हणतात? पटकन सांगा. कमॉन फास्ट. नाही बॉन्ड नाही भेटत. हा पार्ट, हा पूर्ण. या मॉलिक्यूलला आपण काय नाव देतो? या मॉलिक्यूलचं नाव सांगा. या मॉलिक्यूलचं याला काय म्हणतात ते सांगा. तुम्हाला जे दिसतंय ते सांगायचं. कमॉन पटपट पटपट सांगा. आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय जमणार नाही. पटकन सांगा. कमॉन फास्ट. सांगताय का? समृद्धी, कॅन यू लिसन मी? आवाज येतोय तुला? आन्सर करा. हा सांग पटकन. याला मी काय नाव देऊ? याला काय नाव देऊ? याला काय नाव देऊ? कमॉन. दिस स्ट्रक्चर. अरे वाचता बिचता का नाही यार तुम्ही? काय असं पेडापणा करता मुलांना? पटकन बोला.
बोला पटकन. ऋषिकेश तू सांग. ऋषिकेश. कमॉन पटपट पटपट बोला ना बाळांनो. पार्थ तुला काही येत आहे का बेटा? फॉस्फोरिक ऍसिड, नायट्रोजन बेस, डीऑक्सीरायबोज शुगर. जे बधीर आहेत या क्लासमध्ये बसलेले त्यांनी सगळ्यांनी लिहून घ्या हे नाव. एवढे साधे प्रश्न येत नसतील तर माझ्या समोर किती मोठा पेज पडत असेल तुम्ही अंदाज लावू शकता. नायट्रोजन बेस आहे आणि डबल रिंग कंपाऊंड आहे. काय असू शकते? काय काय असू शकते? प्युरिन्स. प्युरिन्स असतील. हे 2 प्युरिन पैकी काहीतरी एक प्युरिन असेल. लिहून घ्या पटकन. काय सांगावं. अरे काही जर घरी अभ्यास नाही केला तर मी काय तुमच्या पेपरमध्ये लिहायला येणार आहे का रे मुलांना? आणि हा कॉम्रेड कुठला आहे विद्यार्थी होता रे? कोण होतं कॉम्रेड हा? तुमच्या यवतमाळ कडचा आहे का साहिल? नाही सर, माहिती नाही. कशी एंट्री मिळाली त्याला ग्रुपमध्ये? बोलल्याबरोबर लगेच पळाला तो आयडेंटिटी देण्याच्या आत. दिस इज फॉस्फोरिक ऍसिड, दिस इज डिऑक्सीरायबोज शुगर, दिस इज नायट्रोजन बेस. काल आपण पाहिलं की आता हा जो बॉन्ड आहे या दोघांमध्ये जो बॉन्ड तयार झालेला आहे या बॉन्डचं नाव कोण सांगतं मला? तुम्ही दोघं सोडून कोण नाव सांगतं या बॉन्डचं? तुम्ही दोघं सोडून या बॉन्डचं नाव कोण सांगतं आणि ह्या बॉन्डचं नाव कोण सांगतं? 2 प्रकारचे बॉन्ड मी सांगितले होते. बोला पटपट पटपट बॉन्डचं नाव सांगा. फॉस्फोइस्टर बॉन्ड, फॉस्फोडायस्टर बॉन्ड, ग्लायकोसाइडिक बॉन्ड. हा बॉन्ड कोणता आहे? हा बॉन्ड किती माझा बोट आहे आता या मिनिटाला. या बॉन्डचं नाव काय? बोला पटकन. ग्लायकोसाइडिक बॉन्ड. एक्झॅक्टली, ग्लायकोसाइडिक बॉन्ड. हा जो दुसरा बॉन्ड आहे हा इथला बॉन्ड, याचं नाव काय? दिस बॉन्ड. एकच फॉस्फेट आहे. काय म्हणायचं याला? कोणता बॉन्ड आहे? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. फॉस्फोएस्टर बॉन्ड. फॉस्फोएस्टर. एकच फॉस्फेट असेल तर फॉस्फोएस्टर बॉन्ड. 2 असतील, 2 फॉस्फेट, खाली एक शुगर वरती एक शुगर जोडली असेल तर त्यावेळेला आपण काय म्हणतो? फॉस्फोडायस्टर बॉन्ड. याला म्हणायचं फॉस्फोएस्टर बॉन्ड. 2 असतील तर डाय ना बेटा, 2 असतील तर डाय, नाही तर नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? दिस इज डिऑक्सीरायबोज शुगर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज पेंटोज शुगर. मी का पक्क करून घेतोय? कारण तुम्हाला त्याच्याशिवाय पुढच्या कुठलीही गोष्ट कळणार नाही. हा जो एंड आहे याला आपण म्हणतो 5 प्राइम एंड. हा जो एंड आहे ज्या एंडला हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे, OH ग्रुप इज हायड्रॉक्सिल ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप जो प्रेझेंट आहे त्या एंडला आपण म्हणतो 3 प्राइम एंड. आणि लक्षात ठेवायचं नेहमी चेनचं जे इलॉंगेशन होतं, ही जी DNA चे नवीन न्यूक्लियोटाइड, दिस इज स्ट्रक्चर ऑफ 1 न्यूक्लियोटाइड. हे सगळं त्या 3 गोष्टी प्रेझेंट असतील तर याला आपण काय म्हणतो? 1 न्यूक्लियोटाइड. 1 2 3 कंपोनंट्स असतील तर आपण त्याला म्हणतो 1 न्यूक्लियोटाइड. म्हणजे एका न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय असलं पाहिजे? एका न्यूक्लियोटाइड मध्ये असलं पाहिजे 1 फॉस्फोरिक ऍसिड, 1 फॉस्फोरिक ऍसिड. इकून सुरुवात करतोय बेटा आपण. 1 फॉस्फोरिक ऍसिड, 1
पेंटोज शुगर, कारण पेंटोज शुगर 2 प्रकारची असते. कोणकोणती सांगा पटकन. डिऑक्सी रायबोज शुगर. डिऑक्सी रायबोज शुगर किंवा शुगर रायबोज और रायबोज शुगर, दोन्ही मध्ये. आणि शेवटचा जे कंपोनंट आहे दॅट इज आपण काय म्हणतो, नायट्रोजन बेस. हे नायट्रोजन बेसेस जे असतात यांना आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. एकाला म्हणतात डबल रिंग कंपाऊंड, म्हणजे इथे अशा 2 रिंग्स असतील तर त्यांना आपण म्हणतो प्युरिन्स. आणि ज्याच्याकडे फक्त एकच रिंग असेल, म्हणजे फक्त एवढीच रिंग असेल, अशी रिंग असेल, त्याला आपण म्हणतो पायरिमिडीन्स. ठीक आहे. म्हणजे एक न्यूक्लियोटाइड, म्हणजे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ 1 न्यूक्लियोटाइड. सगळ्या मुलांना हे स्ट्रक्चर क्लिअर आहे का? तरच मी पुढे जातो. येस सर, क्लिअर. क्लिअर आहे सर. गुड. चालेल. आता आपण पाहिलं होतं की चेनची जे इलॉंगेशन होतं, चेन जी असते नेहमी लक्षात ठेवायचं ऍट थर्ड प्राइम एंड देअर इज अ फ्री, कोणता ग्रुप असेल, हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि चेनचं इलॉंगेशन नेहमी कसं होतं, चेन इलॉंगेट कशी करते किंवा डीएनएचे नवीन न्यूक्लियोटाइड कशी जॉईन होतात, 5 प्राइम टू 3 प्राइम. कसे जॉईन होतात बाळांनो? 5 प्राइम टू 3 प्राइम. हा. आता काल मी असं एक स्ट्रक्चर काढलं होतं, तुम्ही पण असं पटपट काढू शकता माझ्यासारखं. ज्या मुलं काल नव्हते त्यांनी पटपट काढून घ्या. आता थोडस वरती जाऊ लागेल. पहिल्यांदा हेच काढून घेऊ आपण. आपण 2 स्ट्रँड कसे असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 2 स्ट्रँड्स कसे असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. दोन स्ट्रँड्स हे नेहमी अँटी पॅरलल असतात, ही गोष्ट आपण समजून घ्यायची. असं करूया, थोडं नवीन डिझायनिंग करू. थोडा अंतर जास्त झालंय. सिमिलरली ह्या पण बाजूला अशाच पद्धतीने राहील. या ठिकाणी काय असतील, इथे असतील नायट्रोजन बेसेस, इथे बॉन्ड फॉर्म होईल. इथे बॉन्ड फॉर्म होईल. नेहमी प्युरिन आणि पायरिमिडीन मध्ये बॉन्ड फॉर्म होतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची.
आणि असाच बॉन्ड फॉर्म होतो असं पण नाही. आपण शिकणार आहोत कसा बॉन्ड फॉर्म होतो. कसाही होऊ शकतो. ह्या एंडला आपण नाव देतोय दिस इज 5 प्राईम एंड, कारण इकडे फॉस्फेट फ्री आहे आणि या ठिकाणी जो ग्रुप फ्री आहे दॅट इज कॉल्ड एज OH ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप. दिस इज 3rd प्राईम एंड. सिमिलरली इथे OH ग्रुप फ्री असेल, OH ग्रुप फ्री असेल. दिस इज 3rd प्राईम एंड. अपोजिट आहे बघा, एक्झॅक्ट अपोजिट. आणि हिअर देर विल बी द फॉस्फेट. दिस इज 5 प्राईम एंड. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? आर यू गेटिंग? सगळ्यांना समजतंय का? Yes, sir. बघा एकदा, हेच काढलं होतं ना आपण काल. हो सर. म्हणजे हे स्ट्रँड, आता या पद्धतीने आपण स्ट्रँड काढतो. आता या स्ट्रँड मध्ये हा स्ट्रँड असा अँटी पॅरलल फिरतो, हे आपण काल शिकलो. आता आपण जर समजा याला टर्न केला, नीट लक्षात द्या हा. आता मी हे पुसतोय, हे तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो बॉन्ड आता इथे तयार झालेला, हा इथला आणि इथला बॉन्ड, हायड्रोजन बॉन्ड. these bonds are, लिहून घ्या सगळ्यांनी, these bonds are called as हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे दोन स्ट्रँड एकमेकांना जोडले असतील त्या स्ट्रँडला काय म्हणतात? हायड्रोजन बॉन्ड. हे जे हायड्रोजन बॉन्ड्स असतात हे दोन असतात. आयदर देर विल बी 2 और देर विल बी 3. तर लक्षात ठेवायचं, ॲडेनिन लिहून ठेवा, ॲडेनाइन पेअर्स विथ, ऑलवेज पेअर्स विथ, असं लिहा. ॲडेनाइन ऑलवेज पेअर्स विथ थायमाइन. ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमाइन. थायमाइन बरोबर नेहमी पेअरिंग करतो. म्हणजे बाय 2 हायड्रोजन बॉन्ड्स, 2 हायड्रोजन बॉन्ड्स. कायमसाठी लक्षात ठेवायचे. असं काढा, असं काढा. कसं पेअरिंग करतो लक्षात ठेवा. ॲडेनाइन ऑलवेज पेअर्स विथ थायमाइन. ग्वानाइन always pairs with guanine, always pairs with cytosine by 3 hydrogen bonds, 3 hydrogen bonds. G C. अच्छा, this is called as base pair rule. This is base pair rule. Base pair rule कोण कोणाबरोबर पेअरिंग करतं? म्हणजे नंबर ऑफ जेवढे, तुम्हाला जर ॲडेनिनचा नंबर माहिती असेल, लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली, जर तुम्हाला ॲडेनिनचा नंबर माहिती असेल तर तुम्हाला ग्वानाइनचा नंबर, तुम्हाला सायटोसिनचा नंबर आपोआप माहिती. तुम्हाला जर सायटोसिनचा नंबर असेल तर तुम्हाला ग्वानाइनचा नंबर, बाकीचे नंबर सहज कळू शकतात. म्हणजे पूर्ण एका DNA स्ट्रँड मध्ये किती ॲडेनिन असतील, किती ग्वानाइन असतील, ते सहज तुम्ही काढू शकता. हे लिहिलं का सगळ्यांनी? एवढं मला सांगा. कम ऑन. हो सर. व्हेरी गुड. ठीक. आता काही बेसिक इन्फॉर्मेशन DNA बद्दल आपण लिहून घेऊ. काही बेसिक इन्फॉर्मेशन, DNA ची साईज, शेप वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींबद्दल आपण लिहून घेऊ.
मागच्या वर्षाच्या सिलेबस पर्यंत, मागच्या वर्षापर्यंत हे सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या होत्या. आता हे जे सगळे डीएनएचे न्यूक्लिओटाइड जे असतात, सगळे डीएनए न्यूक्लिओटाइड जे असतात ते नेहमी मोनोफॉस्फेट फॉर्म मध्ये असतात. कसे असतात? मोनोफॉस्फेट फॉर्म मध्ये. नीट लक्षात घ्या. मोनोफॉस्फेट फॉर्मचा अर्थ काय होतो आणि कसे असतात ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. नीट लक्षात द्या. समजा हा एक न्यूक्लिओटाइड आहे. समजा हा एक न्यूक्लिओटाइड आहे. इथे नायट्रोजन बेस आहे, इथे फॉस्फोरिक ऍसिड आहे. दिस इज वन न्यूक्लिओटाइड. ठीक आहे, याला आपण आता वन न्यूक्लिओटाइड म्हणणार. आता हा जो एक न्यूक्लिओटाइड आहे याच्याकडे एकच फॉस्फेट असल्यामुळे, एकच फॉस्फेट आहे बघा, याच्याकडे किती? एकच फॉस्फेट आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? नेहमी मोनोफॉस्फेट. काय म्हणतो याला? मोनोफॉस्फेट. समजा इथं ऍडिनिन आहे, समजा इथं नायट्रोजन बेसच्या ठिकाणी काय आहे? ऍडिनिन आहे. समजा मी इथं ए लिहिला. नायट्रोजन बेस कोणता? त्याचं नाव लिहिलंय. आपण पाहिलं होतं ऍडिनिनला शॉर्ट मध्ये आपण ए लिहितो. ग्वानाईनला काय लिहितो? जी लिहितो. थायमाइनला आपण इनिशियल लिहितो फक्त, प्रत्येकाचे टी लिहितो. आणि सायटोसिनला आपण सी लिहितो. दिस इज द लँग्वेज ऑफ डीएनए. डीएनए ची लँग्वेज जशी आपली लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज इज मेड अप ऑफ हाऊ मेनी लेटर्स? 26 लेटर्स. बरोबर आहे की नाही? इंग्लिश भाषा जर ज्याला बोलायची असेल तर याला हे 26 लेटर्स माहिती पाहिजे. देन दॅट पर्सन कॅन स्पीक और राईट. स्पीक साठी नाही गरज, पण रायटिंग करण्यासाठी. कारण लहान मुलांना कुठे इंग्लिश, इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज मध्ये जे जन्माला येतात किंवा आपल्या मराठी कंट्रीज मध्ये जे जन्माला येतात, मराठी रिजन मध्ये, इथे 48 लेटर्स आहेत मराठीचे. तर त्यांना कुठे अक्षर माहिती, पण ते बोलतात. म्हणजे त्याच्यासाठी नाही, पण तुम्हाला फॉर द रायटिंग यू मस्ट नो द लँग्वेज. जर तुम्हाला लँग्वेज, तुम्हाला लेटर्स माहिती असतील तरच तुम्ही लँग्वेज लिहू शकता, नाही तर लिहू शकत नाही. तसं तर डीएनए ची जी लँग्वेज आहे ती AGTC याच पद्धतीने असते. डीएनएचं जे काही असेल, आता मी थोड्याशा डीप मध्ये जातोय, थोड्याशा कन्सेप्च्युअल पार्ट शिकवतोय, त्यामुळे एकदम अटेंटिव्ह राहिले तरच हा पार्ट कळेल, नाही तर कळणार नाही. सगळ्यांनी एकदम अटेंटिव्ह होऊन बाळांनो लक्ष द्या. डीएनए मध्ये ऍडिनिन, ग्वानाईन, थायमाइन, सायटोसिन हे जे आहेत यांचं रिपिटेशन असतं. यांच्या रिपिटेशनलाच हे जेव्हा रिपीट होतात ठराविक अंतराने, यांच्या रिपिटेशन पासून जीन तयार होतो. कसं ते मी तुम्हाला सांगतो. नीट लक्षात. ऍडिनिनला शॉर्ट मध्ये लिहिलं मी ए, ग्वानाईनला लिहिलं जी, थायमाइनला लिहिलं टी आणि सायटोसिनला लिहिलं सी. आता याला मी काय म्हणतोय, पहिले आपण मोनोफॉस्फेट हा फंडा क्लिअर करून घेऊ. मोनोफॉस्फेट का म्हणायचं? कारण याच्याकडे एकच फॉस्फेट आहे. समजा मग याला मी काय नाव देणार? आता जर मी इथं ऍडिनाईन लिहिले तर याला मी नाव काय देणार? डोकं चालवता येतंय का बघा. याला मी काय नाव देणार? काय नाव देणार? आयडिनोसाइन मोनोफॉस्फेट. येतंय लक्षात? एक फॉस्फेट आहे म्हणून मी काय म्हणणार? दिस इज. आता एवढं याला फॉस्फेट मायनस केला, काय उरला? ऍडिनोसिन. आपण काल शिकलो. याला आपण काय म्हणतो? ऍडिनोसाइन मॉलिक्यूल. बरोबर. याला मी काय नाव देणार? आता ग्रुप आहे ना, म्हणजे याच्याकडे जेव्हा साखर शुगर पार्ट जॉईन होतो, याला जेव्हा पेंटोज शुगर जॉईन होते तेव्हा ऍडिनिनचं नाव बदलतं ऍडिनोसिन. ग्वानाईनचं नाव काय बदलेल? ग्वानोसिन. समजा मी इथं आता जी लिहिला तर काय बनून जाईल? ग्वानोसिन मोनोफॉस्फेट. म्हणजे जसा जसा माझा नायट्रोजन बेस बदलत जाईल तसं तसं माझं नाव बदलत जाईल. कारण प्रत्येकाकडे, म्हणजे डीएनए मध्ये तुम्हाला विचारलं की किती फॉस्फेट असतात तर नेहमी सांगायचं मोनोफॉस्फेट असतं, म्हणजे एक सिंगल फॉस्फेट असतं. डीएनए बनण्यासाठी किती फॉस्फेटची आवश्यकता असते? तर एका फॉस्फेटची आवश्यकता. आता हा झाला ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट. म्हणजे ऍडिनाइन, ग्वानाइन,
सायटोसिन, थायमाइन, या सगळ्यांना जेव्हा शुगर जॉईन होईल, शुगर म्हणजे मी शुगर लिहिण्यापेक्षा पेंटोज शुगर लिहितो, जास्त स्पेसिफिक. जर डीएनए असेल तर डीऑक्सिरायबोज शुगर असेल, तर इथं मी पेंटोज लिहितो, म्हणजे दोन्ही शुगर कव्हर होतात. पेंटोज शुगर. ठीक आहे बाळांनो, प्रत्येकामध्ये जेव्हा पेंटोज शुगर जॉईन होईल, तेव्हा काय नाव बनतं सांगा. आता इथे काय नाव लिहू, इथे काय लिहू, इथे काय लिहू, इथे काय लिहू, बोला सांगा. ॲडेनोसाइन, इथे Adenosine, ॲडिनोसाइन, ग्वानोसाइन, थायमॅडिन, थायमिडिन, सायटॅडिन, सायटिडिन. युरॅडिन, आणि जर समजा हे फक्त ओनली इन आर एन ए इथे लिहून ठेव, ओनली इन आर एन ए मध्ये मिळतो हा. युरासिल प्लस शुगर, पेंटोज शुगर विल बी कॉल्ड एज युरिडाइन. आता जर मी याच्यात फॉस्फेट ग्रुप ऍड करत असेल, एक फॉस्फेट ऍड करेल, तर मी काय म्हणणार, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. समजा मी आणखी एक फॉस्फेट ग्रुप ऍड केला तर काय म्हणणार मी, adenosine diphosphate, डायफॉस्फेट. आणखी एक ग्रुप ऍड केला तर काय म्हणणार, adenosine ट्रायफॉस्फेट, triphosphate, बरोबर. मग असंच ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट यूज असू शकतो, डायफॉस्फेट असू शकतो, ट्रायफॉस्फेट असू शकतो. म्हणजे जर तुम्हाला एनर्जी पाहिजे असतील, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, हा जो बॉन्ड असतो हा जास्त एनर्जी देणारा बॉन्ड नसतो, पण हा बॉन्ड जो असतो, हा बॉन्ड ॲडिनोसिन, हा बॉन्ड गिव्स मॅक्सिमम एनर्जी. दिस बॉन्ड between second and third phosphate gives maximum energy. आता एनर्जी कशाला पाहिजे, जेव्हा तुम्हीच विचार करा, एक न्यूक्लियोटाइड आहे, जेव्हा दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला जॉईन करायचा असेल, ज्या वेळेला हा जॉईन करायचा असेल, इथून याला जर जॉईनिंग करायचं असेल तर याच्यासाठी हा बॉन्ड बनवण्यासाठी एनर्जी लागते बाळांना. हा बॉन्ड बनवण्यासाठी एनर्जी लागते. ही एनर्जी कुठून येते, जेव्हा हे ट्रायफॉस्फेट लेवलला जातात, जेव्हा यांच्यामध्ये दोन फॉस्फेट आणखी ऍड होतात, तेव्हा आपण त्यावेळेला काय म्हणतो, जीटीपी, सीटीपी, टीटीपी, एटीपी. म्हणजे काय लागतात, ज्या वेळेला बॉन्ड बनवायचा असतो, म्हणजे न्यूक्लियोटाइड येऊन जॉईन करायचा असतो, त्यावेळेला ते ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतात. नॉर्मली जेव्हा बॉन्ड बनून झाला, बॉन्ड तयार झाला, म्हणजे हे असं स्ट्रक्चर तयार झालं, त्यावेळेला ते मोनोफॉस्फेट होतील, कारण आपण इथे एकच फॉस्फेट दाखवतोय. पण ज्या वेळेला एक न्यूक्लियोटाइड येतो त्याला आपण चार्जड न्यूक्लियोटाइड म्हणतो. ज्या वेळेला तो चार्ज होऊन येतो त्यावेळेला तो ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो बाळांनो, ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतो. कुठे आवश्यक आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे, रेप्लिकेशनच्या वेळेला तो लागत असतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता काय लक्षात ठेवायचंय, आता शॉर्ट फॉर्म्स लक्षात ठेवायचे. आता याला काय म्हणतात, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. आता पेंटोज शुगर जॉईन झाली तर याला मी एक फॉस्फेट असेल तर काय म्हणू शकतो, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. आता फॉस्फेट ग्रुप जो आहे तो ऍक्च्युअली आहे काय, व्हॉट इज फॉस्फेट? फॉस्फेट इज, बोला, फॉस्फेटचं आणखी एक नाव सांगितलं, फॉस्फेट इज ऍक्च्युअली phosphoric acid, फॉस्फोरिक ऍसिड. फॉस्फेट काय बाळांनो, फॉस्फोरिक ऍसिड आहे. आता जर फॉस्फेट हे फॉस्फोरिक ऍसिड असेल, लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली,
फॉस्फेट हे जर फॉस्फोरिक ऍसिड असेल तर तुम्ही याला असंही लिहू शकता. याला काय लिहू शकता? ॲडिनायलिक डिऑक्सी रायबो ॲडिनायलिक ऍसिड. आता आपण डीएनए शिकतोय म्हणून काय लिहिणार? डिऑक्सी रायबो ॲडिनायलिक ऍसिड. ॲडिनायलिक ऍसिड असंही लिहिलं जाऊ शकतं. लिहू शकता का नाही तुम्हीच मला सांगा. कॅन यू राईट लाईक धिस? बोला. ॲडिनायलिक ऍसिड. कारण शेवटी काय बेटा, डिऑक्सी म्हणजे याला तुम्ही काय लिहू शकता? दोन पद्धतीने लिहू शकता. ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट और ॲडिनायलिक ऍसिड, ग्वानोसिन मोनोफॉस्फेट और ग्वानिलिक ऍसिड. इथे लिहू शकता डिऑक्सी रायबो ग्वानिलिक ऍसिड. असंही लिहू शकता. इथे काय लिहू शकता? डिऑक्सी रायबो सायटिडिक ऍसिड, डिऑक्सी रायबो युरिडिलिक ऍसिड, सायटिडिलिक ऍसिड, युरिडिलिक ऍसिड, सायटिडिलिक ऍसिड, सायटिडिलिक ऍसिड, सायटिडिलिक ऍसिड, थायमिडिलिक ऍसिड, थायमिडिलिक ऍसिड, थायमिडिलिक ऍसिड किंवा युरिडिलिक ऍसिड. सांगा, येत आहे लक्षात सगळ्यांच्या? हे बघा, ॲडिनायलिक ऍसिड याचंच नाव आहे. जे मी इथे लिहिलंय ते अशा पद्धतीने लिहिलं जाऊ शकतं. म्हणजे ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, ग्वानोसिन मोनोफॉस्फेट, सायटोसिन मोनोफॉस्फेट, थायमाइन मोनोफॉस्फेट. उलट झालं का? इथं उलट झालेलं आहे. सायटोसाइन आणि इथं थायमिडिन, इथं सायटिडीन मोनोफॉस्फेट, थायमिडीन मोनोफॉस्फेट. इथं सायटिडीन मोनोफॉस्फेट, इथे थायमिडीन मोनोफॉस्फेट, इथे युरिडीन मोनोफॉस्फेट. त्यालाच आपण कसं लिहू शकतो? डिऑक्सीरायबोज युरिडिलिक ऍसिड, थायमिडिलिक ऍसिड, सायटिडिलिक ऍसिड, ग्वानिलिक ऍसिड, ॲडिनायलिक ऍसिड. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? बोला. इज इट डिफिकल्ट? सगळ्यांना जड जात आहे का सांगा? जड झालं का रे मुलांना? बोला. नो सर. क्लिअर आहे. फक्त मी काय सांगतोय, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, ॲडिनाइन पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप ऍड झाला. इथे फॉस्फेट ऍड केला आपण. आता असं लिहू शकतो ना आपण, प्लस फॉस्फेट ग्रुप PO4 शॉर्ट मध्ये लिहितोय. मग आता नाव काय जाईल? ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. म्हणजे फॉस्फेट. आता मला एक गोष्ट सांगा, फॉस्फेट नसेल तर त्याला आपण ऍसिड म्हणायचं का? फॉस्फेट नसेल तर ऍसिड म्हणू शकतो का? बोला. नो सर. जर फॉस्फेट असेल तरच आपण त्याला ऍसिड वर्ड लावणार. जर फॉस्फेट अटॅच नसेल तर त्याला आपण म्हणणार नाही. आर यू गेटिंग दिस? समजतंय सगळ्यांना? साक्षी, कळतंय का बेटा? साक्षी, सूरज, आर यू गेटिंग दिस? बोला. कळतंय का बाळांना तुम्हाला? का रे, जड जात आहे का मुलांना? ऋषिकेशला कळतंय? ओके, ठीक आहे. येस, नीट लक्ष देऊन ऐकलं ना तर काही प्रॉब्लेम नाही बेटा. सगळ्यांनी एकदम शांतपणे व्यवस्थित ऐका, बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. आता डीएनएच्या मोजमाप बद्दल लिहून. डीएनएचं मोजमाप कसं असतं? मुद्दाम वेळ देतोय या लेक्चर्सला. त्याचं कारण असं आहे की जर जेवढ्या चांगल्या पद्धतीने हे समजलं असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन समजू शकेल, ट्रान्सलेशन समजू शकेल,
रेप्लिकेशन समजू शकेल. या सगळ्या कन्सेप्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता डीएनएचा हा स्ट्रँड काल आपण पाहिलं होतं की स्ट्रँड असा फिरत असतो. असा समजा हा एक स्ट्रँड आहे, याला पॅरलली रन करणारा हा दुसरा स्ट्रँड आहे. ठीक आहे. इमॅजिन करा की हा एक पूर्ण स्ट्रँड आहे. आता इथून इथपर्यंत इमॅजिन करा. थोडस चांगलं काढतो हा थोडस. इमॅजिन करा. हा जो स्ट्रँड आहे हा बघा, हा दुसरा. आता काल मी याच्याबद्दल बोललो होतो. ही जी ग्रू आहे या ग्रूचं नाव सांगा मला, आणि ही इकडची जी ग्रू आहे तिचं नाव सांगा. मेजर ग्रू अँड मायनर ग्रू. सगळ्यांनी लिहा बरं. जी छोटासा खड्डा दिसतोय, हा जो खड्डा दिसतोय त्याला म्हणतात मायनर ग्रू. मायनर ग्रू. आणि ही जी मोठे दिसतंय याला म्हणतात मेजर ग्रू. आता इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत, आणि इथून पप्पा बघा. चार्जर देता का? इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत किंवा इथून ते इथपर्यंत किती बेस पेअर्स असतात? 10. किती बेस पेअर्स असतात बेटा? 10 बेस पेअर्स असतात. म्हणजे 5 बेस पेअर्स इथे असतील. मम्मी चार्जर 5 दे बेस ग. पेअर्स. अगं बेटा तू असं ऑडिओ बंद करून पण चार्जर मागवू शकते ना. इथे तुम्ही अंदाज लावू शकता की इथून इथपर्यंत. आता कुठलीही सर्कल असेल, तुम्ही पाहिले असेल, ज्या मुली आहेत त्यांना इझिली अंडरस्टँड होईल ही कन्सेप्ट. ही बांगडी आहे समजा, तुम्ही हातात बांगडी वापरतात, बँगल. ही जी बँगल आहे ही जेव्हा तुम्ही कट करता, ही जेव्हा एका ठिकाणी तुम्ही कट करता, तिला जर ट्विस्ट केलं तर ती अशी होऊ शकते बघा. ही अशी होऊ शकते किंवा असं असं काढू शकतो बघा. अशी होऊ शकते, ट्विस्ट होऊ शकते. कसं दाखवू तुम्हाला? म्हणजे मला एक सांगायचं, मला हे म्हणायचंय, एक सर्कल किती डिग्रीचं असतं? पूर्ण सर्कल किती डिग्रीचं असतं? कोण सांगतं? व्हेरी बेसिक क्वेश्चन. 360 डिग्री 2 पाय. किती डिग्रीचं असतं? 360 डिग्री. हा झाला इथून वरचा पार्ट आहे 180 डिग्रीचा आणि खालचा पार्ट असतो 180 डिग्रीचा. तुम्हाला कोण मापक पाहिलं असेल तुम्ही. ठीक आहे. हा वरचे 180 डिग्री, खालचे 180 डिग्री. म्हणजे हे पूर्ण सर्कल एक टर्न जर समजा याला आपण सोडलं तर हे कसं दिसेल? हे जर आपण दोन्ही पार्ट असे मिळून दिले, एकमेकांना असे जोडले, हे एकमेकांना असे समोर आणून जोडले, तर याला इमॅजिन करा की याला जर इथून सोडलं आणि इथून सोडलं, याला जर सरळ केलं आणि एकमेकांना आणून जोडलं तर पूर्ण एक सर्कल तयार होतं. एका सर्कलमध्ये याला जर आपण असं ट्विस्ट केलं, तर माझ्याकडे घरात मी बघतो काही आहे का. इथे एक माझ्याकडे चार्जर आहे, हे बघा. याला तुम्ही इमॅजिन करू शकता की हा आहे पूर्ण, हे पूर्ण सर्कल आहे. इमॅजिन करा की दिस इज वन सर्कल. हे आहे 360 डिग्रीचं. हे जे सर्कल मी दाखवतोय दिस इज 360 डिग्री. आता हे थोडं असं होत आहे, इमॅजिन करायला की दिस इज 360 डिग्री. आता जर मी याला ओपन केला तर हे असं पण होऊ शकतं ना. असं होऊ शकतं की नाही? तुम्ही अंदाज लावा. हे असं होऊ शकतं की नाही? हे बघा,
असं असं होऊ शकतं ना? दिसतंय का सगळ्यांना? असा असतो डीएनए. Yes, sir. बरोबर. म्हणजे इथून माझ्या ह्या खालच्या बोटापासून तर वरच्या बोटापर्यंत किती बेस पेअर्स असतील? 10. किती बेस पेअर्स असतील? 10. म्हणजे इथे इथे 1 2 3 4 या ठिकाणी एक अंकी येईल, 5 आणि इथे खाली 6 7 8 9 आणि शेवटी 10. अशा 10 बेस पेअर्स असतील बाळांनो. 10 बेस पेअर्स म्हणजे काय की 10 न्यूक्लिओटाइड इकडे, 10 न्यूक्लिओटाइड या बाजूला. म्हणजे असं मी आता याला सरळ केलं समजा, तर इमॅजिन करा. थोडासा कन्सेप्च्युअल पार्ट आहे, घाबरायचं नाही, हिम्मत ठेवा, प्रत्येक गोष्ट तुम्ही शिकाल. हा डीएनएचा स्ट्रँड मी सरळ करून टाकला, डीएनएचा स्ट्रँड सरळ केला. इथं समजा मी लिहिलं ॲडिनाइन, इथं ॲडिनाइन लिहिलं. इथे काय लिहू? कोणाबरोबर पेरिंग होईल याचं? इथं मी लिहिलं ग्वानाइन, इथं कोणाबरोबर पेरिंग होईल? Adenine थायमाइन. always pair with thymine. इथे ॲडिनाइन कोणाबरोबर पेरिंग करेल बाळांनो? 2 डबल बॉन्डने, थायमाइन बरोबर. ग्वानाइन कोणाबरोबर पेरिंग करेल? सायटोसिनने. थायमाइन कोणाबरोबर पेरिंग करेल? ॲडिनाइनने. सायटोसिन कोणाबरोबर पेरिंग करेल? ग्वानाइनने. येत आहे लक्षात? याला आपण एक बेस पेअर म्हणतो. याला आपण काय म्हणतो? एक बेस. दिस इज हा, याला आपण एक बेस पेअर, ही दुसरी बेस पेअर, ही तिसरी बेस पेअर, ही चौथी बेस पेअर. अशाच पद्धतीने बेस पेअर्स आपण काढू शकतो. ए जी जी टी टी सी. आता याचं पेरिंग सांगा मला. इथे पटकन सगळ्या मुलांनी पेरिंग सांगायला सुरुवात करा. याच्या समोरचं पेरिंग काय आहे? T C सांगू. C ए तू थांबा. मानसी आणि साहिल थांबतील, बाकीचे सांगा. मानसी, साहिल थांबा तुम्ही. चला बाकीच्यांनी सांगा. चला साक्षी सांग बेटा. ॲडिनाइन कोणाबरोबर पेरिंग करतो नेहमी? थायमाइन. किती बॉन्ड टाकू इथे? 2 बॉन्ड. 2 बॉन्ड. ग्वानाइन कोणाबरोबर पेरिंग करेल? दुसऱ्या मुलांनी सांगा आता. ग्वानाइन कोणाबरोबर पेरिंग करतो? सायटोसिन. सायटोसिन. जी ट्रिपल बॉन्ड सी. पुन्हा जी ट्रिपल बॉन्ड सी. टी डबल बॉन्ड ॲडिनिन. टी डबल बॉन्ड ॲडिनिन. सी ट्रिपल बॉन्ड ग्वानाइन. अशा पद्धतीने याला आपण म्हणतो एक एक बेस पेअर. याला आपण काय म्हणतो बाळांनो? एक एक बेस पेअर. अशा किती बेस पेअर्स असतात तिथे? 10 बेस. म्हणजे दरवेळेला अशा असतील असं नाही. दिस इज द एक्झाम्पल. मी एक एक्झाम्पल म्हणून देतोय. इथं कधी कधी जी जी ची पेअर पण फार मोठी राहू शकते. शेकडोंनी असू शकतात. नुसते जी असू शकतात, नुसते सी असू शकतात, नुसते टी असू शकतात, नुसते ए असू शकतात. दिस इज द स्ट्रक्चर. दिस इज फाउंड इन डीएनए. पहिली बेस पेअर, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी. 10 बेस पेअर. 10 बेस पेअर जर आम्ही सरळ पाहिले तर आम्हाला अशा दिसतील. अशा दिसतील आम्हाला. असे बॉन्ड दिसतील आम्हाला. आता याला आपण काय म्हणतो? दिस इज वन टर्न. याला आपण काय केलं? आपण सरळ केलं ना. मी तुम्हाला आता जशी वायर दाखवली त्या वायरला मी जर सरळ केलं, असे 2 स्ट्रँड घेतले तर मला कसं दिसेल? असे दिसेल. इमॅजिन करा. आता ह्या 2 बेस पेअर्स मधलं जे अंतर असतं, आता पहिले डीएनएचा डायमीटर किती असतो? समजा आता डायमीटर काढायचा म्हणजे कसा काढायचा? ते इथून ह्या पार्ट पासून ते ह्या पार्ट, इथून ते इथपर्यंत. हा आहे डीएनएचा डायमीटर. हा असतो 20 अँगस्ट्रॉम. किती असतो बाळांनो? 20 अँगस्ट्रॉम असतो. हा किती असतो? 20 अँगस्ट्रॉम और 2 नॅनोमीटर. 20 अँगस्ट्रॉम और 20 नॅनोमीटर. याचा डायमीटर कळला किती आहे? 20 अँगस्ट्रॉम और
20 अँगस्ट्रॉम और 2 नॅनोमीटर. आता या दोन बेस पेअर्स इथून ते इथपर्यंतचं अंतर किती असतं? एक पूर्ण जो स्पायरल टर्न असतो हे जे अंतर असतं किंवा डिस्टन्स बिटवीन टू स्मॉल ग्रूव्ज, मायनर ग्रूव्ज और डिस्टन्स बिटवीन टू मेजर ग्रूव्ज. दोन मेजर ग्रूव्ह मधलं अंतर किंवा दोन मायनर ग्रूव्ज मधलं अंतर किती असतं? लिहून ठेवायचं 3.4 नॅनोमीटर. किती असतं बाळांनो? 3.4 नॅनोमीटर. डिस्टन्स बिटवीन इथे लिहून ठेवा. डिस्टन्स, दिस इज द डायमीटर ऑफ डीएनए. दिस इज डायमीटर ऑफ डीएनए. डायमीटरची कन्सेप्ट समजून घ्या. डायमीटर मी कशाला म्हणतोय? डिस्टन्स बिटवीन टू मायनर और मेजर, टू मायनर और मेजर ग्रूव्ज किती असेल? 3.4 नॅनोमीटर. आता मी हे पुछतोय तुम्हाला, बेस पेअरची कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झाली का? मी बेस पेअर कशाला म्हणणार आहे? कम ऑन बोला पटकन. सगळ्या मुलांना क्लिअर आहे? एव्हरीबडी इज गेटिंग? आदित्य, विशाखा, कळतंय बाळांनो? तुम्ही सगळे हुशार आहात, फक्त घरी जाऊन जे वाचतात त्यांना लक्षात राहतं, दुसऱ्या दिवशी उत्तर देऊ शकतात. सपना कळतंय का? सपना लेंगुरे कळतंय का बेटा? बोल पटकन. आर यू देअर? माझ्याशी बोलायचं नसेल तर थंब पाठवा, सो दॅट आय शॅल कम टू नो की कळतंय तुम्हाला. बेस पेअरची कन्सेप्ट क्लिअर झाली का? डोंट कंझ्युम माय टाइम, वेळ घेऊ नका. ऋषिकेश, मानसीने थंब पाठवलेला आहे. सृष्टी भालेराव, ओके. समृद्धी चिंतामणी, गुड, ठीक. विशाखा आहे का जागेवर तू? डिस्टन्स बिटवीन टू मेजर ग्रूव्ज और टू मायनर ग्रूव्ज हे 3.4 नॅनोमीटर असेल. आता या इथून ते इथपर्यंत मध्ये किती बेस पेअर्स आहेत? हाऊ मेनी बेस पेअर्स आर देअर? किती बेस पेअर्स आहेत सांगा? 10. देअर आर 10 बेस पेअर्स in each turn of DNA. Each turn of DNA molecule. 10 बेस पेअर्स. आता बेस पेअरची कन्सेप्ट आपल्याला समजली की देअर आर 10 बेस पेअर्स. डिस्टन्स किती असेल? डिस्टन्स बिटवीन टू बेस पेअर किती असेल? 3.4 नॅनोमीटर. कोण सांगतं मला? डिस्टन्स बिटवीन टू बेस पेअर्स, या बेस पेअर पासून या बेस पेअर पर्यंत. या बेस पेअर 3.4 नॅनोमीटर. का बरं रिपीट केलं बेटा? तू स्वतःचं डोकं चालव ना. मी पूर्ण इथून ते इथपर्यंतचं अंतर सांगितलं 3.4 नॅनोमीटर. किती सांगितलं? इथून ते इथपर्यंतचं अंतर 3.4 नॅनोमीटर सांगितलं ना. या 10 बेस पेअर्स मधलं इथून 10 बेस पेअर किती अंतरात बसतात? 3.4 नॅनोमीटर. किंवा याला तुम्ही दुसरं युनिट वापरायचं असेल तर 34 अँगस्ट्रॉम पण म्हणू शकता. 34 अँगस्ट्रॉम वापरू शकतात, काही वापरा तुम्ही. आता अँगस्ट्रॉम विसरून जा, आपण नॅनोमीटर, आपण नॅनोमीटर सिस्टीम वापरतो तर नॅनोमीटर्स वापरू, कन्फ्यूज व्हायचं नाही. 3.4 नॅनोमीटर आहे. मग 3.4 डिवायडेड बाय 10 बेस पेअर काय उत्तर येईल?
काय उत्तर येईल? 0.34 नॅनोमीटर. 0.34 नॅनोमीटर. दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू बेस पेअर्स. लिहा. दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू बेस पेअर्स. हे जर अँगस्ट्रॉम मध्ये आम्हाला सांगायचं असेल तर 3.4 अँगस्ट्रॉम, आणि याला मग काय करावं लागेल, 34 अँगस्ट्रॉम डिवायडेड बाय 10 असं असेल. कारण बेस पेअर्स किती आहेत आपल्या? 10, आणि हे किती आहे? 34 अँगस्ट्रॉम. लिहा पटपट पटपट. हे मॉडेल जे दिलेलं, हे देणारे सायंटिस्ट कोण होते? दिस डबल हेलिकल मॉडेल वॉज गिवन बाय डबल हेलिकल मॉडेल ऑफ डीएनए, किंवा हेलिकल मॉडेल नुसतं देतात, काही वेळा नुसतं हेलिकल मॉडेल लिहितात. हेलिकल मॉडेल ऑफ डीएनए वॉज गिवन बाय त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, वॉटसन अँड क्रिक. कायम लक्षात ठेवायचं, JD वॉटसन अँड FSC क्रिक. JD वॉटसन अँड FHC क्रिक. आता आपल्याला अंतर कळलं. आता एक कॉमन क्वेश्चन विचारतो तुम्हाला, बघू किती जणांना डोकं लावून याचं उत्तर देता येईल. हे काढलं असेल तर सांगतो. आता मला सांगा की अँगल बिटवीन टू बेस पेअर कोणता असेल, किती असेल? अँगल बिटवीन टू बेस पेअर्स असं जर ट्विस्ट होत 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 असा टर्न होतोय, तर अँगल किती असेल? कोण सांगतं? बघूया किती जणांना येत. दोन बेस पेअर्स मधला अँगल कसा असेल? हे बघा, ही शिडी आहे, समजा ही शिडी आहे. मी ह्या शिडीला बघा व्यवस्थित असा एक टर्न घेऊन, बघा तुम्हाला दाखवतो शिडी कशी आहे. एक टर्न काढतो फक्त, बस. मी फक्त एक टर्न दाखवणार आहे तुम्हाला. ही एक शिडी आहे, इथे एक बेस पेअर आहे, इथे एक. त्याच्यानंतर ही अशी होईल, ही अशी होईल, खालच्या खालच्या दिशेने जाईल. सॉरी, असं असं इमॅजिन करा आता तुम्ही. इथे अँगल जो तयार होतोय, कोण सांगू शकतो? बघू मला. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे. इथे एक अँगल तयार होत आहे, अप्रॉक्सिमेट तुम्हाला सांगायचं की पूर्ण एक टर्न मध्ये हे जर पूर्ण 360 डिग्री आहे, तर बेस पेअर्स मधला अँगल किती असेल? कमॉन बघू किती जणांना जमतं. इथे अँगल काय असेल? बेस पेअर्स मधला अँगल काय असेल? जसं याला आपण डिवायडेड बाय 10 केलं, तसं हा जर पूर्ण टर्न जर 360 डिग्रीचा असेल बाळांना, तर डिवायडेड बाय 10 केलं तर किती अँगल येईल? किती अँगल येईल सांगा? 36. 36 म्हणजे अँगल बिटवीन टू बेस पेअर इज ऑलवेज 36 डिग्री. लिहून घ्या. अँगल बिटवीन टू बेस पेअर, अँगल बिटवीन टू बेस पेअर is always 36 degree.
is 36 degree. लिहिली ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन. Yes, sir. गुड. आता डीएनए बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित होऊन गेल्या. डीएनए काय असतो, डीएनए मध्ये काय असतात, कशा पद्धतीने जॉईनिंग होतं. एक स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम असतो. 5 प्राइम एंडला नेहमी फॉस्फेट ग्रुप फ्री असतो. 3rd प्राइम एंडला नेहमी हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री असतो. म्हणजे एक स्ट्रँड जर मी काढला असा 5 प्राइम टू 3 प्राइम, तर इथे नवीन न्यूक्लिओटाइड ऍड होत जातील. हा जो दुसरा स्ट्रँड आहे, हा जो याला अँटी पॅरलल दुसरा स्ट्रँड आहे, हा असेल 3 प्राइम टू 5 प्राइम आणि इथे नेहमी न्यूक्लिओटाइड इथे ऍड होत जातील. येत आहे का लक्षात? कारण याच्याकडे काय आहे, OH ग्रुप फ्री आहे. याच्याकडे काय आहे, इथे OH ग्रुप फ्री आहे. याच्याकडे इथे OH ग्रुप फ्री आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री आहे. त्यामुळे स्ट्रँडचं फॉर्मेशन नेहमी कोणत्या अँगलने होतं, 5 प्राइम टू 3 प्राइम, 5 प्राइम टू 3 प्राइम असे ऍड होत जातील. ही गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी काढून घ्या. हा जो स्ट्रँड मी काढलेला आहे, तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने काढा. स्ट्रँडचं रेप्लिकेशन नेहमी याच पद्धतीने होतं. ऑलवेज स्ट्रँड इज रेप्लिकेट. किंवा आता काही बेसिक गोष्टी समजून सांगतो, तेवढ्या लिहून घेऊ, मग आजचं लेक्चर आपण स्टॉप करू. डीएनए पासून डीएनए बनणं, फॉर्मेशन ऑफ डीएनए. डीएनए हा जगात एकमेव असा मॉलिक्युल आहे जो स्वतःची कॉपी स्वतः बनवू शकतो. फॉर्मेशन ऑफ डीएनए from DNA formation of DNA from DNA is called DNA replication. याला आपण काय म्हणतो बाळांनो, डीएनए रेप्लिकेशन. आणि याला आपण कसं दाखवतो ते दाखवतो. सपोज दिस इज डीएनए, तर याला आपण असं दाखवतो. डीएनए पासून डीएनए बनणं हा सिम्बॉल येतात. डीएनए पासून डीएनए बनणं याला काय म्हणतात, डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन. डीएनए पासून फॉर्मेशन ऑफ डीएनए, फॉर्मेशन ऑफ आरएनए, फॉर्मेशन ऑफ आरएनए from DNA, formation of RNA from DNA is called transcription. त्याला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन. फॉर्मेशन ऑफ RNA from DNA is called ट्रान्सक्रिप्शन. येतंय लक्षात बाळांनो सगळ्यांच्या? म्हणजे डीएनए पासून आरएनए बनण्याच्या प्रक्रियेला, डीएनए पासून आरएनए बनणं याला काय म्हणतात, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. डीएनए पासून डीएनए बनणं याला म्हणतात, डीएनए पासून डीएनए बनणं याला म्हणतात रेप्लिकेशन. आणि डीएनए पासून याला रेप्लिकेशनला काही ठिकाणी तुम्हाला डुप्लिकेशन पण शब्द मिळू शकतो. डुप्लिकेशन ऑफ डीएनए, सेम टू सेम कॉपी बनवली जाते. डुप्लिकेशन, डुप्लिकेशन. ठीक आहे. आता फॉर्मेशन ऑफ
proteins from RNA, फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स फ्रॉम RNA, RNA पासून प्रोटीन बनणे, हेच आपल्याला शिकायचं आहे. चॅप्टरचा मेन उद्देश तो आहे की रेप्लिकेशन शिकवायचं आणि प्रोटीन फॉर्मेशन शिकवायचं. एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये कसे बनतात, हॉर्मोन्स कसे बनतात, ते सगळं ह्या चॅप्टरचा उद्देश आहे तुम्हाला शिकवायचं. RNA पासून प्रोटीन बनणं, प्रोटीन सिंथेसिस, याला म्हणतात ट्रान्सलेशन. कॉल्ड ट्रान्सलेशन. कॉल्ड ट्रान्सलेशन. कॉल्ड ट्रान्सलेशन. कळलं का सगळ्यांना? हॅव यू गॉट दिस? डीएनए पासून डीएनए बनणं याला म्हणतात रेप्लिकेशन. डीएनए पासून आरएनए बनणं याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि डीएनए पासून आरएनए पासून प्रोटीन सिंथेसिस होणं याला म्हणतात ट्रान्सलेशन. यालाच म्हणतात सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. या पूर्ण प्रोसेसला, आता मी हे पुसतो इकडचं, या तिन्ही गोष्टी ज्या होतात यांना म्हणतात, यालाच म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज, these three things include, त्याला म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. मॉलिक्युलर बायोलॉजी. दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. राहील लक्षात? म्हणजे एका ओळीत जर मला दाखवायचं असेल तर मी कसं दाखवू शकतो? एका ओळीमध्ये डीएनए पासून डीएनए बनणं, याच्यापासून ट्रान्सक्रिप्शन होणं, दिस इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर काय बनतील? आरएनए. आणि आरएनए पासून ट्रान्सलेशन होईल. आता याला ट्रान्सलेशन का म्हणायचं शिकवणार आहे मी तुम्हाला, काळजी करायची नाही. इथे बनतात प्रोटीन. हेच दिस इज सेंट्रल डोग्मा. यालाच आपण काय म्हणतो बाळांनो? सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी एका लाईन मध्ये दाखवून दिलं. हे शो करताय रेप्लिकेशन, हे शो करताय ट्रान्सक्रिप्शन, हे शो करताय ट्रान्सलेशन. समजलं? थांबायचं या ठिकाणी. लिंक आली असेल ना? ओके, बाय. प्रॉब्लेम. उद्या भेटू पुन्हा. अभ्यास करून या, वाचल्याशिवाय येऊ नका. ज्यांच्याकडे मागच्या वर्षाची पुस्तकं आहेत त्यांनी जरूर वाचा. ज्यांच्याकडे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे बुक्स आहेत त्यांनी वाचा.